डिअर फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओत आपण सायमल्टेनियसली या शब्दाचा वापर अतिशय इझिली, अतिशय सोप्या पद्धतीनं वाक्यात कसा करायचा ते शिकणार आहोत. ओके, चला तर मग. यूज ऑफ सायमल्टेनियसली. सायमल्टेनियसलीचा अर्थ काय होतो मराठीत? त्याचबरोबर किंवा त्याचसोबत किंवा एकाच वेळी, ॲट द सेम टाइम. इंग्लिश सिमिलर काय आहे? सायमल्टेनियसला अर्थ काय होतो? ॲट द सेम टाइम. सायमल्टेनियसलीचा सिमिलर मिनिंग काय होतो? ॲट द सेम टाइम, म्हणजे त्याच सोबत किंवा एकाच वेळी असं त्याचा अर्थ आहे. मग सायमल्टेनियसलीचा अर्थ काय? एक क्रिया आपण करतो आणि त्याचसोबत दुसरी क्रिया आपण करतो असं दाखवण्यासाठी सायमल्टेनियसलीचा वापर केला जातो. विथ एन एक्झाम्पल. फर्स्ट एक्झाम्पल. लर्न विथ फर्स्ट एक्झाम्पल. मी शिकतो आणि त्याचसोबत शिकवतो पण. मी शिकतो आणि त्याचसोबत शिकवतो सुद्धा किंवा शिकवतो पण असं सांगायचं राहिलं तर सायमल्टेनियसलीचा वापर करून कसं सांगणार? लेट अस सी. मीचा आय लर्न शिकतो आणि अँड त्याचसोबतचा अर्थ काय होतो? सायमल्टेनियसली टीच. I learn and simultaneously teach. अर्थ काय झाला? मी शिकतो आणि त्याचसोबत शिकवतो सुद्धा, शिकवतो पण असं त्याचा अर्थ आहे. मग आय लर्न अँड सायमल्टेनियसली टीच असा सायमल्टेनियसला वापर करून हे वाक्य तुम्ही सांगू शकता. नेक्स्ट एक्झाम्पल. तो काम करतो आणि त्याचसोबत शिकतो पण. तो काम करतो आणि त्याचसोबत शिकतो सुद्धा असं दाखवायचे असेल, असं सांगायचे असेल सायमल्टेनियसचा वापर करून, तर कसं सांगाल? तो ही काम वर्क्स and simultaneously learn. तो काम करतो, ही वर्क्स आणि अँड त्याचसोबत म्हणजे सायमल्टेनियसली शिकतो पण, म्हणजे लर्न. काय वाक्य झालं? ही वर्क्स अँड सायमल्टेनियसली लर्न असा त्याचा वापर आहे. ओके, नेक्स्ट. मी बोलतो आणि त्यासोबत लिहितो सुद्धा. मी बोलतो आणि त्यासोबत लिहितो पण असं सांगायचं असेल तर सायमल्टेनियसलीचा वापर कसं कराल? बघा. आय बोलतो, आय स्पीक अँड सायमल्टेनियसली राईट. आय स्पीक अँड सायमल्टेनियसली राईट म्हणजे काय अर्थ झाला? मी बोलतो आणि त्यासोबत लिहितो सुद्धा की लिहितो पण. अशा पद्धतीनं सायमल्टेनियसली शब्दाचा वापर केला जातो. सायमल्टेनियसलीचा वापर करण्याअगोदर त्याची स्पेलिंग लांब लचक आहे, मग ती तोंडपाठ झाली पाहिजे. सायमल्टेनियसली स्पेलिंग पण पाठांतर पाहिजे, तेव्हा ते लिहिता येईल ना. चुकीची स्पेलिंग लिहिता येणार नाही. सो गॉट इट? हाऊ टू यूज सायमल्टेनियसली इन द सेंटेन्स. वाक्यात कसा वापर करायचा समजलं का? गॉट इट? ओके. सो
subscribe the channel and share like videos. Thank you.